नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, परीक्षा परिषद याच्या मध्ये एक भरती प्रक्रिया आलेली आहे. नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे येतं ते आपल्या ज्या परीक्षा घेतो एस-एस-सी आणि एच-एस-सीच्या 12वीच्या परीक्षा याच्या संदर्भात जे हे असतं शिक्षण परिषद असतं, परीक्षा परिषद असतं त्याच्या संदर्भात ही जाहिरात आहे. बघा हे येतं शिक्षण आयुक्तालय अंतर्गत येतं राज्यस्तरीय कार्यालयातील पद आहेत. सगळे राज्यस्तरीय पद आहेत. तर बघा शिक्षण आयुक्तालयामध्ये जे पद आहेत टोटल तर मुख्य लिपिक आहेत 8 पदं, वरिष्ठ लिपिक 14 पदं आणि निम्न श्रेणी लघुलेखक अशी 3 पदे असणार. टोटल 23 पदे असणार आहेत ही. आता ही पदे ती एम-पी-एस-सीच्या कक्षेबाहेरून असणार आहे. सरळ सेवेने ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा घेणारा आय-बी-पी-एस घेणार आहे. लक्षात घ्या आय-बी-पी-एस घेणार आहे आणि तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता 23/3/2023 ते 8/4/2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता की BPVMSCE पुणे 2023 याच्यावरती संपर्क साधू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता पदं जी आहेत, ही 23 पदं, ती कोणकोणती आहेत? मुख्य लिपिक पदं आहेत, टोटल 6 पदं आहेत. त्याच्यासाठी एस-सीसाठी 1 आहे, एस-टीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 1 आहे, ई-डब्ल्यूसाठी 1 आहेत, ओपनसाठी 2 आहेत. अशी टोटल 6 पदं असणार आहेत. त्याच्यानंतरनं बघा, पुढे जाऊयात, तर हे आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकमध्ये टोटल 14 पदं आहेत. त्याच्यामध्ये 1 एस-सीसाठी आहे, 1 एस-टीसाठी आहे, 1 विजेसाठी आहे, 1 एन-टी-सीसाठी आहे, 2 3 ओ-बी-सीसाठी आहेत, 2 ई-डब्ल्यूसाठी, 5 ओपनसाठी अशी 14 पदं असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. हे आहेत निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 3 पदं आहेत. 1 पद ई-डब्ल्यूसाठी आहे, 1 पद एस-टीसाठी आहे, 1 पद ओपनसाठी आहे. असे 3 पदं असणार आहेत. तर बघा इथं महाराष्ट्र रहिवासी पाहिजे. बाकी कुठलाही उमेदवार त्याच्यात फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यानंतरनं याच्यात बघा कमीत कमी वय किती आहे? तर 18 वर्ष कमीत कमी लागणार आहे आणि जास्तीत जास्त वय ते आहे ओपनसाठी 38 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी मॅक्सिमम 43 वर्ष असणार आहे दोन्ही ओपनसाठी आणि मागासवर्गीय असेल तरी. माजी सैनिकसाठी 38 वर्ष प्लस सेवा स कालावधी प्लस 3 वर्ष याच्यासाठी ओपनसाठी. त्याच्यानंतरनं याच्यासाठी मागासवर्गीयसाठी 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असा कालावधी राहणार आहे. पदवीधर वर्षाच्या बाबत 55 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यासाठी तुम्ही 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आता बघा मुख्य लिपिकसाठी कोण-कोण फॉर्म भरू शकतं? तर यासाठी कुठलीही पदवी पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर टंकलेखनचं सर्टिफिकेट पाहिजे. 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी, इंग्लिशसाठी 40 मिनिटं याचं प्रमाणपत्र पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव असणार आहे यासाठी. 2 वर्षाचा अनुभव असणार आहे. कुठला शासकीय, निमशासकीय कार्यालयाचा अनुभव तुम्हाला पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतरनं वरिष्ठ लिपिक पदासाठी 2 वर्षाच्या शासकीय, निमशासकीय कार्यालयाचा कनिष्ठ लिपिकनी टंकलेखन पदाचा अनुभव असणार आहे आणि एम-एस-सी-आय-टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी बघा, ते होतं वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिकसाठी या दोघांसाठी होतं. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी तुम्हाला कुठलीही डिग्री चालणार आहे. त्याच्यानंतरनं टंकलेखन आणि संगणक टंकलेखन कुठलेही चालेल. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशसाठी 40 शब्द प्रति मिनिट. लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट मराठीचं पाहिजे असणार आहे, इंग्लिश आणि मराठी दोघांचं आणि याचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. एम-एस-सी-आय-टी उत्तीर्ण पाहिजे असणार आहे. आता परीक्षेचा हे बघूयात आपण. अभ्यासक्रममध्ये बघा मराठीचे 50 प्रश्न 50 गुण, इंग्लिशचे 50 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 50 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 50 प्रश्न 50 गुण आणि असे टोटल बघा 200 प्रश्न 200 गुण राहणार आहे. 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न 200 गुण तुम्हाला सोडवायला लागणार आहे. ठीक आहे. परीक्षा ही राहणार आहे 12वी बेस्डची राहणार आहे आणि ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. 1 गुण एकासाठी असणार आहे. नॉन निगेटिव्ह मार्किंगबद्दल यांनी काही दिलेलं नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसणार आहे. ठीक आहे. ओके. हे थोडेसे नियम होते जे की प्रत्येक वेळेस असतात. हे फॉर्म कसं भरायची याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला हे जे आहे ते स्वतः हे करून स्वतः पेनाने लिहायचं आहे आणि अपलोड करायचा आहे. हा फॉर्मॅट असतो. फीज तुम्हाला 950 असणार आहे ओपनसाठी आणि बाकी कॅटेगरीसाठी ₹850 असणार आहे. ॲप्लिकेशन 23 तारखेपासून सुरू होत आहेत. 8 एप्रिलपर्यंत राहणार रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन फीज तुम्ही भरू शकता 8 एप्रिलपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत. ओके. जिल्हा निवड तुम्हाला 3 जिल्ह्यात करता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरेही जिल्हे नॉर्मली तुम्ही पाहत असाल की कसे भेटतात ते. ओके.
तर ही माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.